आता जे तुमचा जी खर्च पहिला तुम्हाला होणारा खर्च ह्याच्यामध्ये काय वाटतं? पहिलं कसं व्हायचं, कंपल्सरी मिनरल मिक्सचर, कॅल्शियम ही द्यायला लागायची. म्हणजे आता साधारण 1.5 वर्ष झालं मी मिनरल मिक्सचर बी कुठलं आणलं नाही. मिल्क चार्जर सोडून दुसरं काय आणलं नाही. मला सांगा, तुम्ही एवढं मिनरल मिक्सचर देत होत्या पण समस्या सुटत होत्या का? नव्हत्या. समस्या वाढत होत्या पण सुटत कधी नव्हत्या. मग मला सांगा, ही मग द्यायचं कशासाठी? मनात समाधानासाठी द्यायचं. म्हणजे शेतकऱ्यांचं अज्ञान हा की बाबा कोणीतरी काय जर सांगतंय म्हणून आपण द्यायचो, पण समस्या सुटली म्हणजे रिझल्ट. हा बरोबर आहे. बरोबर. मला सांगा, तुम्ही मिनरल मिक्सचर देत होता, गाय गाप जात होती का? नव्हती. तुम्ही मिनरल मिक्सचर देत होता, तुमची गाय हवायची बंद झाली का? नाही. तुम्ही बाकीचं मिनरल मिक्सचर देत होता, मस्टडी बंद झाला का? नाही. तुम्ही मिल्क चार्जर दिल्यापासून हे सगळंच बंद झालं. म्हणजे झालं. ही त्या वैदिकच्या वैदिक- जडीबुटीमध्ये वैदिक. ताकद आहे. जे राम सरांनी आपल्याला जी वैदिक जी आपल्या हातामध्ये दिलंय, काय वाटतं, तुम्ही काय सांगू इच्छिता? मी सॉइल चार्जरचं कृषी अमृत बी ते खत वापरला. मी टिंजर मारलं नव्हतं, हा, आळीचा कुठलं मारलं नव्हतं, तरी माझी मका डोसक्याला होती. 2 पोते यायचं. गवताचंही मारलं नव्हतं आणि आळीचंही मारलं नव्हतं. म्हणजे काहीच न मारता तुमची 1 नंबर. 1 नंबर मका आली.